नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 29 सप्टेंबर 2025 आहे आणि आज आपण या प्लॉटवरती आलो होतो. इथे येण्याचं प्रमुख कारण की महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस झालेला आहे आणि जे अन्नद्रव्य असतं मुळाच्या कक्षेमधून ते लीच आउट झालेले. आपण जर कधी हा प्लॉट बघितला, भाऊ तुम्ही जर कधी सर्वदूर प्लॉट दाखवला तर आता हलकासा पिवळापणा या प्लॉटला येतोय, पण भरपूरसे जे प्लॉट आहे पिवळापणा येऊन पांढरं पान तिथं निघतंय. तर तुम्ही अशा वेळेस काय केलं पाहिजे, तर मिक्स मॅक्रोन्यूटन कुठल्याही चांगल्या कंपनीचं जर कधी लिक्विड देत असाल तर ते 5 लिटर मध्ये त्याचं वजन 7 ते 8 किलो पाहिजेत आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 7 किलो घ्यायचं आहे. ते दोन्ही मिक्स करून तुम्ही ड्रिप मधून देऊ शकता. पण अतिरिक्त जर कधी पिवळापणा असेल तुम्हाला तर आधी तुम्ही फेरस देऊन घ्यायचंय. कुठल्याही चांगल्या कंपनीचं फेरस एकरी 1 किलो द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे ते सल्फर 90% जे सल्फर येतं थायोग्रीन आणि मिंगल 2 किलो असं मिक्स कॉम्बिनेशन द्यायचंय. तुम्हाला ध्यानात धरा, सल्फर 3 किलो आणि मिंगल 2 किलो असं मिक्स करून द्यायचंय, जेणेकरून तुमचं जे पांढरं पान झालेलं आहे त्याचं तुम्हाला तिथं सोल्युशन होतं. ते सल्फरची कमतरता असल्यामुळे ते जास्तीचं पान पांढरं होऊन वाळतंय, शेंडाही वाळतोय. त्या अशा वेळेस तुम्ही ते देऊ शकता. आधी सल्फर देऊन घ्यायचंय, लगेच दुसऱ्या दिवशी मिंगल आणि सल्फर असं दोन्ही मिक्स करून तुम्हाला तिथं द्यायचंय. भरपूरशा ठिकाणी मिक्स मॅक्रोन्यूट्रनची कमतरतेमुळे प्लॉट पिवळे झालेले असतात आणि भरपूरशा ठिकाणी जे ते अतिरिक्त फेरस कमी झाल्यामुळे प्लॉट अतिशय पिवळा झालेला असतो. काही काही शेतकऱ्यांचे अतिरिक्त पिवळापणा होऊन पांढरं होतंय, तर त्यावेळेस आपल्याला काय जोडी द्यायची, थायोग्रीन आणि मिंगल द्यायचंय. पण तुम्ही जर कधी एक क्रम केला तर सुरुवातीला मिक्स मॅक्रोन्यूट्रन आणि मॅग्नेशियम सल्फेट देऊन घ्यायचंय, त्यानंतर तुम्ही फेरस देऊन घ्यायचंय, त्यानंतर तुम्हाला थायोग्रीन प्लस मिंगल असं द्यायचंय. जर कधी अतिरिक्त पिवळापणा असेल आणि असा नॉर्मल जर कधी पिवळापणा असेल तर तुम्हाला फक्त कुठल्याही चांगल्या कंपनीचं मिक्स मॅक्रोन्यूट्रन आणि मॅग्नेशियम सल्फेट द्यायचंय. याच्या व्यतिरिक्त काही देऊ नका. तुम्ही फेरसही नाही दिलं तरी चालतं, पण जास्तीचे जे प्लॉट खराब झाले त्याच्यासाठी तुम्ही जे पहिलं आपण कॉम्बिनेशन सांगितलं ते घ्या. त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात. आणि असा नॉर्मल पिवळापणा असेल तर फक्त तुम्ही रानडेचं डीएफ घेऊ शकता किंवा महापावर घेऊ शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल तुमच्या बजेटमध्ये जे बसेल ते घ्या. त्याचे रिझल्ट तुम्हाला माहित असतात. पण मॅग्नेशियम सल्फेट मिक्स करायला विसरू नका, कारण की त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात. मॅग्नेशियम सल्फेट आणि मिक्स मॅक्रोन्यूट्रन दिलं तर तुमचा एवढा जर कधी पिवळापणा असेल तर तोही कव्हर होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.